जय शिवराय, जय आग्रिकोली मित्रांनो। आजचा विषय असणार आहे आपला कोंबडी पालनाचा मित्रांनो। आज माझ्या स्वतःच्या 10 ते 12 कोंबड्या आहेत टोटल आणि त्यांच्यापासून आज एक नवीन सुरुवात केलेली आहे आपण। कमसे कम 60 ते 70 आपली कोंबडी झालेली आहेत, म्हणजे 10 कोंबड्या आहेत, पण त्यांच्यापासून उत्पन्न जो झालेला आहे छोटा मोठा जे पिल्ली आहेत कमसे कम 30 ते 35 आहेत आणि अजून काही कोंबड्या कुडूकसाठी बसलेल्या आहेत आणि काही कोंबड्या अंडी घालणार आहेत मित्रांनो। आजचा उद्देश म्हणजे हाच की आपण गावठी प्युअर गावठी कोंबड्यांपासून आज एक चांगला असा उद्योग चालू करणार आहोत मित्रांनो। सांगायचं झालं तर खरोखर गावठी कोंबडीचे पालन हा करणं खरोखर योग्य आहे आणि ज्या लोकांकडे जागा असेल त्या लोकांनी तर मी बोलतो गावठी कोंबड्याचा उद्योगधंदा करावा, जोडधंदा म्हणून शेतीला म्हणजे असणारा जोडधंदा। चला तर मित्रांनो मी तुम्हाला आपल्या कोंबड्या वगैरे दाखवतो। बघा 3 दिवसाची पिल्ली आहेत आणि त्यांना मस्त गहू बाजरी ज्वारीचा फीड आहे मित्रांनो आणि चांगल्या अशी क्वालिटीची देखील आपली पिल्लं आहेत। आता त्यांना पाणी वगैरे ठेवलेलं आहे बघा। चांगला असा जर मिक्स करून फीड जर टाकला छोट्या पिल्ल्यानं तर ती खातात मित्रांनो। अजून काय आपल्याला एवढी काही माहिती नाही यातली, पण थोड्याच दिवसांनी आपल्याला माहिती देखील होईल। बघा किती ॲग्रेसिव्ह आहेत पिल्लं, ती किती हुशार देखील आहेत ती, कारण की त्यांना बुडिंग चांगली प्रकारे दिलेली आहे। आपण आता देतोच त्यांना कमसे कम 10 ते 15 दिवस आपण त्यांना बुडिंगसाठी ठेवणार आहोत। आणि मित्रांनो इथे पाहू शकता अजून एक कोंबडीची अंडी बसवलेली आहेत आपण इथे ठेवलेली आहेत आणि आम्ही असा चांगला असा पोता आणि आपला लाकडी टोपला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अंडी ठेवलेली आहेत आणि एक कोंबडी म्हणजे त्याच्यावर येऊन रोज अंडी घालते तिथेच आणि तिथेच बसणार। तिला थोड्याच दिवसांनी आपण अजून 4 ते 5 दिवसात ती अंडी देईल, तोपर्यंत ती बसणार नाही आणि खुडूक होऊन ती मस्त बसेल याच्यामध्ये। पाहू शकता इथे देखील आपली कोंबडीनी आता 3 दिवस झाले अंडी फोडलेली आहेत आणि त्यांना बुडिंग देण्यासाठी आपण बल्बाचा सहाय्य घेतलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीची अशी आपली नवीन पिल्लं कोंबडीनी काढलेली आहेत बघा तुम्ही। म्हणजे आता कमसे कम 70 ते 80 आपली निस्ती कोंबडीच झालेली आहेत, छोटी मोठी धरून 70 ते 80 झाले आणि छोटी पिल्लं टोटल 40 ते 50 आहेत। त्यांना आता थोड्याच वेळाने आपण खायला देखील देणार आहोत। आपल्या समोरच आपली कोंबडी देखील आहेत। आता हा नवीनच आपण एक धंदा देखील चालू करणार आहोत। आपली छोटी मोठी अशी पिल्लं आहेत भरपूर अशी आणि अजून आहेत येतात, पाहू शकता तुम्ही इथे देखील आहेत मित्रांनो। त्यांना आता सकाळी 10 ते 11च्या नंतरच उघडतो, कारण की आता थंडी असल्यामुळे त्यांना जास्त त्रास नाही व्हावा म्हणून आम्ही त्यांना 10 ते 11 वाजता उघडतो। या पाहू शकता चांगली अशी पिल्लं आहेत, कमसे कम आमची आता 2 कोंबड्यांची पिल्लं आहेत आणि तिकडनं देखील आलेली आहे पाहू शकता। या 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 ही देखील आहेत, ही 15 दिवसाची आहेत मित्रांनो आणि ती 10 दिवसाची पिल्लं आहेत आपली। या 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 भरपूर अशी चांगली पिल्लं आहेत आणि खाद्यामध्ये त्यांना आम्ही सध्या प्रोटीनच देतो मित्रांनो आणि सकाळी ज्या वेळेस अंडी वगैरे फोडली त्यावेळेस त्यांना लसीकरण देखील केला होता आणि प्युअर आपली गावठी आहेत मित्रांनो, पाहू शकता इथे देखील आहेत। या 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 आणि ही 3-3 महिन्याची तलग आहेत मित्रांनो आणि तिथे देखील 2 कोंबड्या आहेत छोटे 3 ते 4 महिन्याच्या आणि तिथे एक कोंबडी आहे मित्रांनो। आता आपली सुरुवात तर झाली चांगल्या प्रकारे आणि घरात देखील 2 कोंबड्यांनी अंडी फोडलेली आहेत। चला तर मित्रांनो ती तुम्हाला दाखवतोय। ही बघा चांगली अशी पिल्लं आहेत आणि थोड्याच दिवसांनी आपण आता त्यांना गावाच्या बाहेर एक आपला छोटासा त्यांच्यासाठी एक बेडा देखील बनवणार आहोत, म्हणजेच आपला पोल्ट्री फार्म छोटा मोठा करणार आहोत। आता तिकडची देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो। आता काय भरपूर अशी पिल्ली झालेली आहेत आणि गावामध्ये आता त्यांना ठेवण्यासाठी जागा देखील नाही आणि इथे पाहू शकता चांगल्या क्वालिटीची अशी पिल्लं आहेत। थोड्या थंडीमध्ये त्यांची पिसं वगैरे थोडी गल्ली होती, पण मित्रांनो त्यांना औषध पाणी करून ती चांगली झालेली आहेत
आणि महत्त्वाचं म्हणजे प्युअर गावठी आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्या कोंबड्यांना काय सहजासहज होत नाही आणि भरपूर अशी जागा इथे आहे अवेलेबल. आणि गावामध्ये कसं, गावामध्ये नाही चांगलं म्हणजे वातावरण नसतो. गावाच्या बाहेर जेव्हा घेऊन जाऊ तेव्हा चांगल्या वातावरणात अजून चांगली पिल्ली देखील होतील आपली. ही बघा, इथे देखील बसलेले आहेत आमची कोंबडी आणि तिकडे देखील आहेत. हा कोंबडा आहे 3 महिन्याचा, पाहू शकता तुम्ही. चांगला असा क्वालिटीचा झालेला आहे. आणि तिथे देखील कोंबड्या आहेत आपल्या आणि कोंबडा देखील आहे. हा बघा, साठ ते 70 आता कोंबडी झालेली आहेत मित्रांनो. तर थोड्याच दिवसांनी आपण त्यांना एक फार्म हाऊस बनवून आपल्या फार्म हाऊसवर ठेवणार आहोत, शेतावर. कारण की इथे जागा नसल्यामुळे अडचण होते. आता 2 कोंबड्या तर बसवल्यात, त्यांनी देखील पिल्लं काढलेली आहेत. आणि खाण्यामध्ये सध्या तरी आम्ही त्यांना आपले तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, मका आज फीड देतोय मित्रांनो. आणि आपण औषधं देखील घेतलेली आहेत त्यांच्यासाठी.